वसई विरार मधली काय स्थिती आहे पाहूयात। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सातत्याने वसई विरार मध्ये पाऊस होतोय आणि त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलेलं आहे। रस्ते पाण्याखाली गेलेत। विरार पश्चिमेच्या युनिटेक रस्त्यावरील तिथल्या परिसरातील रस्ते आणि आजूबाजूच्या रहिवासी संकुलांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांचे मोठे हाल झालेले आहेत। रस्त्याच्या बाजूला असलेली दुकानं सुद्धा बंद ठेवावी लागलेली आहेत। या पावसाचा फटका व्यापाऱ्यांना बसलाय। तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी। वसई विरार मध्ये गेल्या 3 दिवसांपासून धुवाधार पाऊस पडतोय, त्यामुळे सखल भाग जे आहेत ते पुन्हा जलमय झालेले पाहायला मिळत आहेत। मी सध्याची ही दृश्य दाखवते। विरार पश्चिमचा युनिटेक परिसर आहे आणि संपूर्णपणे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेले आहे। जवळपास गुडघावर पाणी या परिसरात साचलेलं आहे। अनेक ज्या आजूबाजूची रहिवासी संकुल आहेत ती देखील पाण्याखाली गेलेली आहेत। अनेकांचे व्यवसाय त्यामुळे ठप्प झालेले पाहायला मिळतात। खरं तर 2 दिवसांपासून जो पाऊस पडतो त्यामुळे शहरातली जी जनजीवन आहे ती विस्कळीत झालेलं आहे। त्याचसोबत याचा फटका जो आहे तो मुंबई अहमदाबाद महामार्गाला देखील बसलेला आहे। अनेक भागात जी वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे। आपण त्या ठिकाणी बघितलं तर सोसायट्यांमध्ये पाणी गेलेलं आहे। अनेक ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आलेले आहेत। अशी काही परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। समोर पाहिलं लहान मुलं पाण्याचा आनंद घेत आहेत। शाळा आहे या आजूबाजूच्या परिसरामध्ये, त्यामुळे इथे येणारे जी पालक आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। खरं तर गेल्या 2 दिवसांपासून जो पाऊस पडतो त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळते। महानगरपालिकेने या ठिकाणी पंप बसवून पाणी उपसायची सोय केलेली आहे। मात्र दुपारनंतर पावसाचा जोर जर पुन्हा वाढला तर शहरात पुन्हा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। कॅमेरा पर्सन महेश सोबत मी प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार।